या सरांचा प्रश्न आहे की सर माझ्यावरती ऑफिसचा खूप ताणतणाव असतो, खूप स्ट्रेसमध्ये असतो, त्याच्यामुळे मला इरेक्शन येत नाही, त्याच्यामुळे मी व्यवस्थित सेक्स करू शकत नाही, माझी पत्नी माझ्याकडून संतुष्ट राहत नाही. आणि जेव्हा त्यांच्याशी कन्सल्टिंग झालं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना हायपर ॲसिडिटी आहे, त्यांचं डायजेशन व्यवस्थित नाही आहे, त्यांना व्यवस्थित झोप येत नाही, खूप ओव्हर थिंकिंग करत असतात, एकतर भूतकाळातल्या गोष्टी आठवतात किंवा भविष्याबाबत त्यांच्या मनामध्ये सतत भीती असते ही. आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे इरेक्शन न येण्याचं, आपलं स्पर्म काउंट कमी होण्याचं आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होण्याचं. तर आता आपण हे पूर्ण डिकोड करणार आहोत. यातून बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला काही मार्ग आणि एक औषधीसुद्धा सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर पूर्ण जर बघितला तर तुमच्या पूर्णपणे विषय लक्षात येईल आणि तुम्ही यातून सहजरित्या बाहेर याल. अत्यंत साधी सोपी सिंपल गोष्ट आहे, परंतु माणसाला कळत नाही, त्यामुळे आपण याच्यामध्ये फसत जातो. तर काय आहे बंधूंनो की हे जग असंच आहे, डिझाईनच असं झालेलं आहे की आपल्याला ताणतणाव घ्यावाच लागणार आहे, कारण की पोट हे म्हटल्यावर डोकं त्या ठिकाणी वापरावंच लागणार आहे. आणि कामाच्या ठिकाणी जाणार तर सगळे लोक तुमच्यासारखे नाही मिळणार. जसे तुमचे आई वडील आहेत तुम्हाला समजून घेणारे, तसं प्रत्येक जगामध्ये माणूस तुम्हाला समजून घेत नसतो. कोणी आपापल्या बुद्धीने जशाल तसा वागतो आणि आपल्याला त्या गोष्टीचा ताणतणाव येत असतो. तुम्हाला एक साधी सोपा एक कॉन्सेप्ट सांगतो, एक सिद्धांत आहे, त्याला म्हणतात झेब्रा इफेक्ट. भरपूर लोकांसाठी हा नवीन असेल, परंतु जर समजून जर घेतला तर तुम्हाला खूप फायदा होईल. झेब्राचं काम काय आहे? झेब्रा हा जंगलामध्ये चरत असतो आणि चरत असताना अचानकच एक वाघ त्याच्यावरती झपाटा मारतो आणि त्याची शिकार करण्यासाठी धावतो आणि लगेच तो अलर्ट होतो झेब्रा आणि धावायला लागतो. इतका वेगात धावतो आणि त्या वाघापासून वाचतो, दरीच्या पलीकडे जाऊन उडी मारतो. वाघ या ठिकाणी थांबतो आणि त्याला कळते की आता आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका नाही. त्याच्यानंतर 5 मिनिटामध्ये त्यानं जे ॲक्शन मोडमध्ये आला होता आणि तो फाईट करत होता त्या वाघासोबत, फाईट मोडमध्ये म्हणतात त्याला, तर तो एकदम पूर्णपणे रिलॅक्स होतो. एकदा काय करतो, असा जमिनीवरचा गध्यासारखा असा लोळतो आणि सगळं त्याचा ताण असा झटकून टाकतो फुर्र, आणि शांततेनं रिलॅक्स चरायला सुरुवात करतो. आणि थोड्या वेळ त्याच्यानंतर एक मादी झेब्रा येते आणि तिच्यासोबत तो सेक्स करतो. आता त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला ठेवा, तुम्ही असं करू शकता. तुम्ही जेव्हा फाईट मोडमध्ये असता, उदाहरणार्थ येताना तुमच्या गाडीला कोणाचा स्क्रॅचेस पडला, तुम्ही त्याच्यावरती धावले, एखादी त्याला शिवी दिली आणि घरी आल्या तुम्ही बायकोला हाक करू शकता का? किंवा लगेच ती जर म्हटली की चला आपण सेक्स करूया, तर करू शकतो का? तर नाही, कारण की आपलं डोकं त्या प्रसंगाभोवतीच फिरत आहे. आणि आज रोजी म्हणजे आपण पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आहोत, सतत अलर्ट मोडमध्ये आहोत. आणि जेव्हा तुम्ही अलर्ट मोडमध्ये असता तेव्हा एक नियम असाही सांगतो की अलर्ट मोडमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे झेब्राच्या मागे वाघ जेव्हा लागलेला आहे आणि झेब्रा जो धावतोय त्यावेळेस त्याची जी संपूर्ण जी एनर्जी आहे ती कुठे गेलेली आहे? एक तर डोळ्यामध्ये एकदम अलर्ट म्हणजे माइंडमध्ये, त्याच्या हाता आणि पायामध्ये. तसंच जेव्हा तुम्ही अलर्ट मोडमध्ये असता तर तेव्हा तुमची सगळी एनर्जी ही तुमच्या हातापायामध्ये आणि डोक्यामध्ये गेलेली असते. तुम्ही एकदा डोकं खाजवता, उदास बसलेले असता किंवा एरधाऱ्या मारत असता किंवा याच्यातून बाहेर कसं पडायचं या गोष्टीमध्ये तुम्ही सतत इन्व्हॉल्व असता आणि विचार करत असता. आणि अशा वेळेस तुमची सगळी एनर्जी ही त्या पार्टमध्ये जाते किंवा बाहेर जाते. आणि सेक्स करण्याकरता एनर्जी कुठे असायला पाहिजेत? ही तुमच्या पेनिसमध्ये असायला पाहिजे, म्हणजे त्या नाभीच्या कामकेंद्रामध्ये एनर्जी असायला पाहिजेत. आणि ते करण्याकरता तुमच्या एनर्जीवरती कंट्रोल असायला पाहिजेत. हे एक एनर्जीचं विज्ञान आहे. जिथे तुम्ही तुमचा फोकस देसाल त्या ठिकाणी एनर्जी धावायला लागेल. हे तुम्ही आयुष्यामध्ये बघू शकता. उदाहरणार्थ तुम्ही पैसा कमवायचा तर तुम्हाला सगळ्या जगात जिकडे तिकडे पैसाच पैसा दिसेल. जर गरिबी जर बघितली जगात सगळी तुम्हाला गरिबी दलिंद्री दिसेल. जर तुम्ही दवाखान्यामध्ये गेले बिमार होऊन तर तुम्हाला सगळे लोक या जगात बिमारच दिसतील. तसं हे एनर्जीचं विज्ञान आहे. जर तुम्हाला सुख घ्यायचं असेल तर सुखाचे दरवाजे तुम्ही जिथे फोकस केले तिथे उघडू शकता. तर यासाठी तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी काय करायचं? आला ऑफिसमध्ये एखादा बॉस वगैरे धावला, तुमच्यावरती टेन्शन दिलं त्यानं, कोणासोबत एखाद्या कस्टमरसोबत तुमचा ताणतणाव झाला, कोणाचे पैसे अडकले, EMI अडकला, अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात. यापेक्षा दुसरं काहीही होऊ शकतं. तुम्ही शेतकरीही असू शकता, काही पण असू द्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ताणतणाव आहे. परंतु झेब्रा काय करतो? झेब्रा 5 मिनिटामध्ये विसरून जातो.
की पाठीमागचं संकट काय होतं, त्या संकटामुळे जे त्याच्यावरती साईड इफेक्ट होणार होते, जसं की त्याचे गट हेल्थ बिघडणार होती, त्याचा BP वाढणार होता, त्याला हायपर टेन्शन येणार होतं, त्याला शुगर पॅनक्रियास त्याचे डिस्टर्ब होणार होते, त्याच्या लिव्हरवरती परिणाम होणार होता, त्या सगळ्या गोष्टी तो मात्र 5 मिनिटांमध्ये विसरून जातो. आणि तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे. तर काय झेब्रा काय करतो, ताण लगेच सोडून देतो, शरीराला आराम देतो आणि शरीर हलवून ताण कमी करतो. तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे. लगेच ताण सोडून द्या, लगेच थोडंसं श्वासावरती या, रिलॅक्स व्हा, शांततेने व्हा. घराच्या बाहेरून जसे तुम्ही घरामध्ये आले, जसे तुम्ही बूट बाहेर काढून ठेवता, कपडे एकदम मोकळे रिलॅक्स व्हा, बुटासोबतच सगळा ताण बाहेरच टाकून द्या. घरात आल्यानंतर आपले जे पूर्वज सुरुवातीला आले की थंड पाण्याने हातपाय वगैरे धुवायचे, तसं तुम्ही आल्यानंतर मस्त एक तुमच्या आवडीचा एक तर थंड पाण्याचा किंवा गरम पाण्याचा शावर घ्या. म्हणजे तुमचा सगळा ताण हा पाण्यासोबत रिलॅक्स वाहून जाईल. कारण की पाणी हे एक नॅचरल रिलॅक्सेशन करणार आहे, कारण की ते नेचरशी अत्यंत कनेक्ट आहे आणि आपल्या प्रत्येक पेशीमधला ते ताण काढून वाहून टाकते. आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसातले 10 ते 20 मिनटं स्वतःसाठी द्या. स्वतःच्या श्वासावरती लक्ष द्या किंवा त्याला नाडी शोधन प्राणायामसुद्धा करा. म्हणजे अनुलोम विलोम, एका नाकपुडून श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडून सोडायचा. एकदम ही एक डीप ब्रिदिंगची प्रोसेस आहे. किंवा आनापान, फक्त शांततेनं रिलॅक्स बसायचं, फक्त श्वास येत आहे, श्वास जात आहे, याच्यावरतीच फक्त बघायचं. याला आनापान ध्यान म्हणतात. यूट्यूबवरती तुम्हाला त्याचे व्हिडिओ मिळून जातील. किंवा एक तुम्हाला आयुर्वेदिक औषध सांगतो काय करायचं. शांततेनं झोप आली पाहिजे, खाल्लेल्या अन्नाचं डायजेशन झालं पाहिजे, दिमागावरती टेन्शन नाही आलं पाहिजे, यासाठी एक आयुर्वेदामध्ये आसव नावाची प्रोसेस आहे. त्यालाच आधुनिक भाषेमध्ये वाईन म्हणतात, म्हणजेच आयुर्वेदिक दारू. एकदम शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करणारं, पेन किलरचं काम करणारं किंवा एनर्जी टॉनिक देणारं असं एक आसव आहे. त्याला म्हणतात द्राक्ष आसव. द्राक्षापासून फर्मेंटेशनच्या प्रोसेसने बनवलेले हे द्राक्ष आसव आहे. बहुसंख्य लोकांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित झोप येत नाही, खाल्लं आणि भूक लागत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचं मन कोणत्याच गोष्टीमध्ये लागत नाही, खूप ताणतणाव येतो. त्यासाठी त्यांनी सकाळी जेवणानंतर 20 ते 30 मिली द्राक्ष आसव समप्रमाण पाण्यासोबत घ्यायचं आहे. तसंच रात्रीसुद्धा तशाच प्रकारे घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व प्रकारे व्यवस्थित होईल. कसल्याही प्रकारचा ताणतणाव घ्यायचा नाही ना. हे सूर्यनमस्कार, रनिंग किंवा बागेमध्ये फिरणे, तुमच्या आवडीचे कामं करणे, ह्या गोष्टी करायच्या. आणि दिमागाला फिक्स सांगायचं की जे ताण येणार आहे तो उद्यासुद्धा येणारच आहे. अनंत काळापासून हा ताणतणाव आहे आणि इथून पुढे अनंत काळापर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी मी माझं हे वर्तमानचं आयुष्य खराब करणार नाही, हा तुम्हाला माइंडसेट बनवावा लागेल. म्हणजे वर्तमानामध्ये प्रेझेंटमध्ये जगावं लागेल. या सर्व गोष्टींचे तुम्हाला ताणतणाव येणार नाहीत. जर तुमचे असेच काही व्यक्तिगत प्रश्न असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण पाठवून योग्य ते सोल्युशन घेऊ शकता. धन्यवाद.